नागपूर पेटलं की पेटवलं? नागपूर दंगल कुणी घडवली? नागपूर दंगली मागे पूर्वनियोजित कट? खुलताबाद मधील औरंगजेबाच्या कबरीवरून ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला तो थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूरच्या महाल आणि हंसपुरी भागात सोमवारी संध्याकाळी 2 गटात जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर या घोषणाबाजीचं रूपांतर दगडफेक आणि जाळपोळीमध्ये झालं। तब्बल 3.5 तास हा हिंसक जमाव नागपूरच्या रस्त्यावर हैदोस घालत होता। आता नागपूर पेटलं की पेटवलं अशी चर्चा रंगली आहे। नागपूर पेटवण्यामागे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केलाय, तर एकनाथ शिंदेंनीही त्याला दुजोरा दिलाय। जो औरंगजेब को अपना आदर्श मानते हैं, उन लोगों ने जो कल अत्याचार किया शहर में, जो तोड़फोड़ की है, जो आग जली की है, ये सब एक प्लानिंग का हिस्सा है और उन्होंने ये सब पूरा प्लानिंग करके सब काम किया है। पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित केली आणि बरोबर 8 वाजता संध्याकाळी 2-5 हजारांचा मॉब कसा काय जमतो, एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं। आता देखील खोतकरनी दाखवलं ते बघा तुम्ही। आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बंब कुठून येतात? एवढंच नाही तर दंगलीसाठी बाहेरून लोक आणल्याचा आरोप करत भाजप आमदार प्रवीण दटकेंनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले। त्या भागात जर तहसील पोलीस स्टेशनच्या पीआयनी वेळेवर कुमक पाठवली असती, भगवागर, गीतांजली, सेवा सदन या भागात, जी की नागपूर शहरातला सगळ्यात जास्त तणावाचा एरिया तो असतो, दरवेळेला असा तणाव कुठेही झाला शहरात तर तिथे पोलीस असते, तिथे काल 8-8:30ला पोलीस पोहोचले असते तर ती घटना घडली नसती। ही दृश्य पहा। नागपूर दंगलीनंतर पोलीस तपासात ट्रॉलीभर दगड आढळून आले। त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत निवेदन केलंय, तर दुसरीकडे राज्याच्या गृहमंत्र्यांचं शहर पेटल्यामुळे विरोधकही आक्रमक झाले। संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले। शास्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते। आरएसएसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे। अशा या नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत। नागपूर शहरात आता संचारबंदी लागू केली असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे। मात्र आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत। औरंगजेबाच्या कबरी प्रकरणाचे पडसाद नागपुरातही उमटू शकतात, या दृष्टीनं पोलीस सतर्क नव्हते का? दुपारी बजरंग दलाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी वेळीच कारवाई का केली नाही? औरंगजेबाच्या कबरीवरून चादर जाळल्याची अफवा पसरली असं मुख्यमंत्री सांगत असले तरी हेही घडत असताना पोलिसांनी काय केलं? पोलिसांच्या नाकावर टिचून ट्रॉलीभर दगड जमा केले जात असताना पोलीस काय करत होते? नागपूर दंगल ही पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाचं अपयश आहे का, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, नागपूर।